नमस्कार. मी करणार आहे कोथिंबीरीच्या वड्या. त्याच्यासाठी मी इथं केलेलं लसूण, मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ घालून ही पेस्ट. आता ही पेस्ट ह्यात टाकायची. आता ही पेस्ट टाकली यात मी. एकदम बारीक चिरून कोथिंबीर घ्यायची आणि जसं ह्यात पीठ लागल तसं पीठ घालायत राहायचं. ज्यात त्या कोथिंबीरीत जेवढं बसेल तेवढं. ही बेसनचं पीठ आहे. ह्या कोथिंबीरीच्या पाण्यातच पीठ मळायचं. जसं लागेल तसं घ्यायचं. तसं अजून थोडं पीठ लागलंच. तर ही चांगलं मळून घ्यायचं. ह्यात काय पाणी बिणी काहीच घातलं नाही. आपल्या हाताची बी मेहनत असते. आपल्या हाताच्या कष्टाचं टेस्टीच लागतं. आता ही झालं माझं पीठ मळून. इथं अशा सुरळ्या करायच्या. अशा ठेवायच्या. थांबव थोडं. तीच दाबा बटन. तीच बटन दाबा. ह्या काही आता म्या वळड्या ठेवून झाले. बघा ठेवून झाले त्या.
अशा सरळ बसत नाही त्याला, म्हणून जरा वाकड्या केल्या. आणि ह्यात पाणी ठेवून स्टँड ठेवलं आहे. लिंबू टाकलं आहे, पाणी ठेवलं आहे. आणि आता पाण्यात पाण्याच्या वर आदर उकडून घ्यायच्या. त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी आता. हे ठेवलं झाकण. आता 15 ते 20 मिनटं, ह्या 20 मिनटं उकडू द्यायच्या. उकडल्या की मी परत रील्स टाकन. ह्याच्यात आता हे व्हिडिओमध्ये घेता येत नाही. उकडल्या की कट करायच्या. एवढं एक ह्याचं ठेवलं झाकण बघा. ही उकडले की इथून एवढ्या अशा गोल गोल कट करायच्या. ती रील्स टाकन मी. ह्या व्हिडिओमध्ये बसत नाही म्हणून रील्स बघा. मी बनवलेल्या वड्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला सांगा. पूर्ण बघा आणि कशा झाल्यात ते सांगा. आणि कुणाला येते ती सांगा. कुणाला येत नसेल ती माझ्या बघून करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.